आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। उमरी माळ्याची ग्रामपंचायतीसमोर सचिन कांबळे व सिद्धार्थ कांबळे यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। परभणी उमऱ्याची माळी तालुका जिल्हा परभणी येथील सचिन दत्तराव कांबळे यांची रमाई योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम न करू दिले व घरकुलास अडथळा आणल्याप्रकरणी ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात तसेच 15व्या वित्त आयोगातील व खासदार फंडातील व जिल्हा परिषद विभाग पाटबंधारे जिल्हा नियोजन 2022-23 याकडून बंधारा खोलीकरण व बांधकाम करण्यात आलेले आहे। या कामामध्ये जास्त प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याचा आरोप करत उमरी माळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सचिन कांबळे व सिद्धार्थ कांबळे यांचे प्राणांकित बेमुदत उपोषण सुरू आहे। संबंधित मागण्या लवकरात लवकर मंजूर न झाल्यास सदरील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे। या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्याच्या काही दुखापती झाल्यास सर्वस्वी जबाबदार उमरी माळ्याची ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामविकास अधिकारी राहतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। आता त्याने जागा घेतली ते म्हणलं पुसू विचारूनच घेतली असेल ना, सगळ्याला विचारून गावाल्याला घ्यावं लागतील जागा। मग आता नमुना नंबर लावतो म्हणले, जागा लावतो म्हणले। आता 2-4 महिने झाले लावा 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 लावेच ना। तर आजूबाजूला घरकुल मंजूर झालीत का? हा झालेत ना। बर मग ते लोकांचे चक्क मागून पाडे त्याचे 2-4 महिने व्हायला लागले। बर हा मग हेच करीनात। मग आता रोज जायला यायला रोज जायला यायला। मग एक दिवस म्हणले जणू करा मो साहेब करा मो। मग आता म्हणलं असं काय तर मग नाही करीत। मग काय करणार आहेस? नाही केलं तू काय कर। मग आता लहान लहान लेकर आहेत, 3 लेकर आहेत, बाहेर चवाळ पांघरून झोपत। बाकी सगळे व्यवस्थित कागदपत्र देण्यात आलेत का? हा सगळे देण्यात आलेत तरी सुद्धा मंजूर झालं तरी सुद्धा नाही। गाडी होती स्वतःची घेतलेली गहाण ठुली आहे। हा काम धंदा करून याचे तर 3 लेकर जगवायचे। गरीबी मी लंगडी, मला तर काहीच होत नाही। त्याचे इतकुले लेकर, त्याला जर काय झालं साहेब तर मग काय होणार? मी नवरा मरून 20 वर्ष साहेब मी लेकर जतन केलेले आहेत। विचार ह्या मुलाला, माझ्या नवऱ्याला कॅन्सर होता, मी भीक मागलं दपवाडी गाव, लेकर मी जतन केली। मी अशी बेकार वागली नाही साहेब, सगळ्या गावाला माझं ठाव आहे। आणि लेकरासाठी 3 दिवस ते उपासनला बसला, पण माझ्या पोटात सुद्धा अन्न नाही। नुसत्या मी चहावर पाण्यावर मी हलायले। तुम्ही बघा आता प्रशासनाला काय मागणी करणार? हे माझ्या लेकाचं काय आहे ते मग करावं ना त्याने। माझ्या लेकाचं करून टाका। माझ्या लेक दुखत आहे त्याचं साहेब, ऑपरेशन झाले, लय दुखतंय त्याचं। तुम्हाला कागदपत्र जर दाखवले असते। मी माननीय जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा परिषद शिव, पोलीस अधीक्षक परभणी, बीडीओ पंचायत समिती यांना 8 दिवसापूर्वी आमच्या मागण्याचं निवेदन दिलं की आम्ही उमरीमध्ये 15 वित्त आयोग विविध योजनेमधून जे कामं झालेले आहेत ते कामं अत्यंत थातुरमातुर झालेले आहेत। याची चौकशी व्हावी म्हणून आम्ही प्रशासनाला याचं निवेदन दिलेलं आहे। आणि गेल्या 25 तारखेला आम्ही सचिन दत्तराव कांबळे व मी ग्रामपंचायत कार्यालय उमरी समोर उपोषणाला बसलेलो आहेत। आज 3रा दिवस उघडून सुद्धा शासनानं या उपोषणाची दखल घेतलेली नाही। आणि जे विकास कामं झालेले आहेत हे विकास कामं कागदावर दाखवून हे मलिदा लाटण्याचं काम केलेलं आहे। उमरीच्या लगत बाजूला एक बंधारा झालेला आहे। 2023-24 मध्ये 22-23-24 मध्ये जो बंधारा उमरीच्या लगत बांधलेला दाखवलेला आहे तो यापूर्वीचा बंधारा जुना आहे। त्याच्यावरच गुत्तेदारानं दुसरा बंधारा बांधून नवीन बंधारा केलेले असे भासवले आहे। या बंधाऱ्यामध्ये लाखो रुपयाचं त्यानं भ्रष्टाचार केलेला आहे। म्हणून आम्ही प्रशासनाला याबद्दलचं निवेदन दिलं आहे, पण प्रशासनानं याची दखल न घेतल्यामुळं आज आम्हाला 3रा दिवस उलटला आहे तरी शासनाने याची दखल घेत नाही। का घेत नाहीत की 15 वित्त आयोग मधून इथं उमरी मुख्य बाजारामध्ये नालीचं काम झालेलं आहे, तुमच्या अंगणवाडीचं झालेलं आहे, पांधन मातोश्री पांधन रस्त्याचं काम झालेलं आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, जर दोष असन
तर आम्हाला जेलमध्ये टाका, पण या कामाची चौकशी करा. जर याच्यामध्ये जर कमी जास्त आम्ही निवेदनामध्ये जर आम्ही हायगाई केली असेल किंवा मनाने लिहिला असेल, आम्हाला जेलमध्ये टाका ना. आमचं म्हणणं एवढंच आहे शासनाला की केलेल्या ह्या कामाचं जे डेलिकेशन आम्ही दाखवलेलं आहे त्याची चौकशी करा. चौकशी मध्ये काय निष्पन्न होईल त्याची प्लेसमेंट आम्हाला द्या. अजून कोणी आलं नाही का मग शासनाकडून प्रतिनिधी काय या संदर्भात? आम्हाला 25 तारखेला बसलो तेव्हापासून आमच्याकडे कोणीही आमची भेट घेण्यासाठी आलेलं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की विकास कामाला शासन जे एवढा निधी देतो, विकास कामाला शासन निधी देत असल्यामुळं हे कामं अत्यंत चांगले दर्जेदार झाले पाहिजेत. आणि काम दर्जेदार झाल्याच्या नंतर नागरिकाच्या ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारे ग्रामीण भागामध्ये झाल्या पाहिजे. यासाठी शासन जो निधी देते त्या निधीचा योग्य प्रकारे वापर झाला पाहिजे. म्हणून हे प्रांतिक बेमुदत आमर उपोषण उमरी ग्रामपंचायत कार्यालय समोर आम्ही ठेवलेलं आहे. मान्य नाही झाले हे उपोषण आणि याला तीव्र करणार. याच्यामध्ये मी माझ्या सचिनच्या आम्ही आमच्या जीवावर उद्धार झालेलो आहे. गावाच्या विकासासाठी त्या आमचा प्राण मी गेला तरी आम्ही हे उपोषण सोडणार नाही.